गुड मॉर्निंग. तर आज आम्ही निघालो होतो मस्तपैकी ट्रेकिंग करायला. रविवारची सकाळ आणि ट्रेकिंग बेट एकदम परफेक्ट होता. खाली आलो, बाईक घेतली आणि निघालो. आमच्या घरापासून फक्त 5 मिनिटाच्याच अंतरावरती हा सुंदर डोंगर होता, जिथे आज आम्ही जाणार होतो. तिथे पोचलो आणि आमची ट्रेकिंग सुरू झाली. सुरुवातीला वाट सोपी वाटत होती, पण पुढे पुढे खरी गंमत सुरू झाली. अभि तर दर सॅटर्डे संडे ट्रेकिंगला जातो, त्यामुळे त्याची चांगलीच प्रॅक्टिस होती. पण माझी मात्र ही फक्त दुसरीच वेळ होती. रस्ता खूपच खडकाळ आणि चढणीचा असल्यामुळे माझी चांगली दमछाक होत होती. शेवटी तो तोल सांभाळत मी मोबाईल बाजूला ठेवला आणि फक्त चढण्यावर लक्ष दिलं. पण जेव्हा मी वर पोचलो ना, बापरे! तिथून दिसणारा तो सुंदर व्ह्यू पाहून सगळा थकवा एका मिनिटात पळून गेला. अभि अजून थोडा पुढे गेला, पण मी मात्र तिथेच बसून त्या निसर्गाचा आनंद घेत राहिले. शूट करत असतानाच मला वरून एक प्लेन नवी मुंबई एअरपोर्टवरती लँडिंग करताना सुद्धा दिसलं, जो खूपच भारी अनुभव होता. थोड्या वेळाने अभि खाली आला आणि मग आम्ही दोघांनी तिथे बसून छान गप्पा मारल्या आणि खाली यायला सुरू केलं. गड फत्ते करून आलो आम्ही. कसं वाटलं? माझं सोड, तू सांग. तुझं पहिल्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा हा पण छान होता. पण ट्रेकिंग करून भूक एवढी लागली होती की आम्ही थेट पोचलो श्री दत्त स्नॅक्समध्ये. मी मागवले होते गरमागरम पोहे आणि अभिसाठी इडली वडा. नाश्ता झाल्यावर आम्ही लगेच घराकडे निघालो, कारण अभिला पुढे क्रिकेट खेळायला जायचं होतं. क्रिकेट म्हणजे तर त्याचा जीव की प्राण. आम्ही घरी आलो आणि तो बॉटल घेऊन लगेच निघाला सुद्धा. तर अशी होती आमची मस्त आणि फ्रेश रविवारची सकाळ. माझा हा पहिलाच मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.